Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard poem 2.3 The Little River by Ravindranath Tagore. It's warming up and chit chat. 2.3 The Little River warming up chit chat. You must have been for a family class picnic to a riverside picnic spot. नदीकिनारी असलेल्या एखाद्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कौटुंबिक किंवा वर्ग सहली करता गेला असाल. यूज द क्वेश्चन्स बिलो अँड हॅव अ डायलॉग. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर. नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही कोणत्या गोष्टी पाहिल्या. आन्सर, ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर we noticed some trees, birds, some domestic animals, reeds, river sands, and children bathing near the banks. Some women were washing clothes. Second, in which season did you go? Was the river flow gushing or guttural? तुम्ही कोणत्या ऋतूत गेला होतात. नदीचा प्रवाह उसळता होता की संत होता. Answer is, we went to see or we went to the picnic spot in the rainy season. The river flow was gushing in those days. Question number 3. Did you notice other people by the river and what were they doing? तुम्ही नदीच्या कडेला आणखी काही लोक पाहिलेत का, ते काय करीत होते. Answer is by yes, there were some picnickers and other people. Some were enjoying the picnic, some were swimming in the river, some were fishing, and some women were washing clothes by the river. Now question number 4. What should we do to make sure that rivers do not get polluted? म्हणजे नद्या प्रदूषित होणार नाहीत याची खात्री करून घेण्याकरता आपण काय केले पाहिजे. आन्सर आहे बघा, वी शुड नॉट अलो पीपल टू वॉश देअर क्लोथ्स अँड युटेन्सिल्स इन द रिव्हर. वी शुड बॅन डिफिकेशन अँड थ्रोविंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल वेस्ट इन द रिव्हर. वॉर्मिंग अपचा पहिला ए आहे, फिल अप द टेबल ऑफ सीझन इन द इंडिया. टाइम ऑफ द इयर दिलेला आहे, सीझन दिलेला आहे आणि इंग्लिश नेम दिलेला आहे. जसं मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल पर्यंत वसंत असतो आणि इंग्लिश नेम त्याचा आहे स्प्रिंग. मिड एप्रिल टू मिड जून पर्यंत आहे बघा, इंग्लिश नेम समर आहे आणि सीझन येतो ग्रीष्म. मिड जून टू मिड ऑगस्ट पर्यंत आहे बघा, सीझन वर्षा आणि इंग्लिश नेम इज मान्सून और रेनी सीझन. Mid August to mid October, season name is Sharad and English name is Autumn. Mid October to mid December, season is Hemant and English name is Pre-winter. Mid December to mid February, season is Shishir and English name is Winter. Now match the वेदर विथ द सीझन. इथे काय बीच काय करायचं, मॅच द वेदर सीझन बरोबर जोड्या लावायचे. जसे बघा हे वेदर्स आहेत आणि हे बघा वेदर कोणते, विंटर, मान्सून, स्प्रिंग, प्री विंटर, समर, ऑटोमन. आणि सीझन कोणते बघा, हॉट, कूल, प्लीजंट, कोल्ड, वाइंडी आणि रेनी. आता याचे आन्सर कसे येतील बघा, मॅच द वेदर्स विथ सीझन. विंटर काय असतं, कोल्ड. मान्सूनला रेनी, स्प्रिंग वाइंडी, प्री विंटर कूल, समर हॉट आणि ऑटोमन प्लीजंट. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. आता सेकंड बघा, सेकंड ए, पोएट्स मेक द पोएम्स म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युझिंग मेनी पोएटिक डिव्हाइसेस. One of them is using words that begin with the same
sound in the same time. For example, beautiful birds, B double आलेला बघा इथे bird. Sad songs, इथे S double आलेला बघा sad songs. उच्चार पुन्हा पुन्हा बघा. Stepping stone, याच्यामध्ये इथे S आलेला आहे. पुन्हा city site मध्ये स. No one knows मध्ये no n आणि न. This device is called alliteration. यालाच काय बोलतात? Alliteration means figure of speech. Alliteration figure of speech असं म्हणतात and belongs to set of similar devices. Name figure of speech. Figure of speech added to the beauty of the poem. Now write 5 pairs of the words that begin with the same sound. And answer is big building, green grass, long ladder, left leg and short shirt. Please note here the first sound is important, not the first letter in the spelling. बघा याच्यातील प्रत्येक याच्यातील पहिला साऊंड जसं ब्युटिफुल बर्ड मध्ये ब, सॅड सॉन्ग मध्ये स, स्टेपिंग स्टोन मध्ये स, सिटी साइट मध्ये स, नो वन नोज मध्ये न, बिग बिल्डिंग मध्ये ब, ग्रीन ग्रास मध्ये ग, लॉंग लॅडर मध्ये ल आणि लेफ्ट लेग मध्ये ल आणि शॉर्ट शर्ट मध्ये श. हे जसे प्रोनाउन्सिएशन डबल आलेले आहे ते याला ॲलिट्रेशन अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. बी बघा काय आहे बी. पोएट्स ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स दॅट रिझेंबल अ साऊंड. साऊंडचा उच्चार होतो. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट. याच्यातून बघा साऊंडचा उल्लेख होतो एक्सेट्रा. सच वर्ड्स आर कॉल्ड onomatopoetic words if they occur in some lines of the poem. The figure of speech in that line is called onomatopoeia. Now play a game. Set a limit of 5 minutes using letters from the word onomatopoeia. Make as many 4, 5, 6 letter words and write them down. जे बघा onomatopoeia हा एवढा मोठा शब्द आहे. या शब्दापासून छोटे छोटे शब्द तयार करायचे. मेक स्मॉलर वर्ड्स फ्रॉम दिस वर्ड्स. द वन हु मेक्स मॅक्झिमम नंबर्स ऑफ वर्ड्स विद इन द टाइम लिमिट इज अ विनर. आता बघूया कसे कोणकोणते शब्द तयार होतील त्याच्यापासून. कोणते आहेत बघा. पोषण आहे, टोमॅटो आहे, ओपिनियन आहे, ओनियन आहे, पोयम आहे, ओपन आहे, पोटॅटो आहे, पेशंट आहे, अपॉइंट आहे, पोएट आहे, ऑन टू आहे, नोट आहे आणि टोन. एवढे शब्द तयार होतील त्या ऑनोमॅटोपोएया या शब्दापासून.